34 मंत्रांचं असणारं हे केनोपनिषद. उपनिषदांमधला त्याचा नंबर दुसरा, ईशोपनिषदाचा नंबर पहिला. गुरुच्या सानिध्यात कोणत्याही प्रकारचा मनामध्ये कोणत्याही विचारांचा शेष न धरता निःशेष जेव्हा शिष्य आपल्यावर आरूढ झालेल्या अज्ञानाची जी गाठ आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो विशरण करण्याचा प्रयत्न करतो, आचार्यांच्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने ज्या ठिकाणी तो स्थित आहे तिथून स्वस्थितीपर्यंत जाण्याच्या प्रवासाची गती निश्चित करतो आणि या प्रवासामध्ये गंतव्यस्थानावर पोचल्यानंतर ज्या अज्ञानापोटी या जगामध्ये त्याला दुःख सहन करावं लागतं त्या अज्ञानाचा समूळ नाश करतो, त्याला उपनिषद असं म्हणतात. प्रश्न असा आहे की ईशोपनिषद हेही उपनिषद आहे आणि केनोपनिषद हे दुसरं उपनिषद आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की या दोन उपनिषदांमध्ये नेमका फरक कोणता आहे. जेव्हा या विश्वामध्ये चाललेल्या गोष्टींपैकी कोणत्याही गोष्टीबद्दल कोणताही संशय न येता आपल्या इंद्रियांच्या आहारी जाऊन स्वाभाविक स्वभावानुसार कर्म करणारा जीव जेव्हा विश्वात रममान होतो तेव्हा त्याला आंतरविश्वामधल्या कोणत्याही परिस्थितीबद्दलचा प्रश्न पडत नाही. बाह्य विश्वाशी होत असलेल्या संगामुळे येणारी सुख आणि दुःख, अनुकूल आणि प्रतिकूल अशा सर्व संवेदनांना तोंड देत देत तो पुढं जातो आणि यालाच आयुष्य किंवा जीवन आहे असं तो समजतो. या विपरीत अत्यंतिक अनुकूल किंवा अत्यंतिक प्रतिकूल ईश्वराच्या आशीर्वादाने प्रारब्धाच्या रेट्यांनी जर अशा जीवाला आपल्या अंतर्गत प्रवासाबद्दल काही प्रश्न मनामध्ये जर उद्भवले तर ते जे प्रश्न त्याच्या मनामध्ये उद्भवतात त्यापैकी सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मला भावत असलेलं हे विश्व हेच अंतिम सत्य आहे की याहून आणखीन कोणतं तरी सत्य आहे. प्रश्न पहिला. दुसरा प्रश्न, जर या मला माझ्या जाणीवेच्या कक्षात आलेल्या विश्वापेक्षा दुसरं काहीतरी अजून जर शिल्लक असेल तर ते नेमकं कुठं आहे. ते जर माझ्या स्वतःमध्ये असेल तर मला माहीत असलेल्या माझ्या मनामधला माझ्या शरीरामधला अंतस्थ जे अंतःकरण आहे किंवा इंद्रिय आहे ते म्हणजे माझं अंतःकरण आहे. म्हणजे याचा अर्थ माझं अंतःकरण जे माझ्या शरीरात स्थित आहे तेच या सर्व विश्वापेक्षा श्रेष्ठ असेल की नसेल हा दुसरा प्रश्न. जर असं असेल तर माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या माझ्या अंतःकरणाचा या बाह्य विश्वाशी असणारा नेमका संबंध कोणता. आणि त्याच्या पुढे जाणून पडणारा प्रश्न असा आहे की जर दिसणारं दृश्य विश्व सत्य नसेल, त्याला भावून घेण्याची क्षमता असणारं जे मन किंवा अंतःकरण आहे ते सत्य नसेल तर या दोहोहून आणखीन काही सत्य असण्याची शक्यता आहे की नाही. आणि जर असेल तर या तीन गोष्टींचा एकामेकाशी असणारा नेमका संबंध कोणता. आणि या तीन गोष्टींच्या एकामेकाशी असणाऱ्या संबंध जीव, जगत, आत्मा किंवा ब्रह्म या तिघांच्या एकामेकाशी असणाऱ्या संबंधाचा ओहापोह करणाऱ्या ग्रंथाला आपण उपनिषद असं म्हणतो. ईशावास्योपनिषदामध्ये बाह्य विश्वाचा बराचसा संदर्भ घेण्यात आला आहे आणि आंतरविश्वामध्ये असणाऱ्या अंतःकरणाच्या मागे प्रदीप्त करणाऱ्या त्या अंतिम सत्याबद्दल केवळ पुसटसा संदर्भ देण्यात आलेला आहे. ईशावास्योपनिषद या विश्वामध्ये तू जे करत आहेस, ज्याच्यामुळे तुला अंतर्विश्वातली कोणतीही गोष्ट कळत नाही, ती कळून घेण्यासाठी तू काय केलं पाहिजेस याच्यावर जोर दिलेला आहे. म्हणून कर्म आणि उपासना या दोन्ही गोष्टींबद्दल ईशावास्योपनिषदाचे 18 मंत्र
पैकी 16 मंत्र केवळ कर्म आणि उपासनेबद्दल बोलतात. ईशावास्योपनिषदामध्ये जो साधक आहे तो साधक कार्यब्रह्मामधला साधक आहे. तो साधक स्वतःला जीव संबोधणारा आहे. तो साधक कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीमध्ये अडकलेला साधक आहे. आणि तो साधक ज्या गोष्टीमध्ये अडकलेला आहे त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी जे काही करावं लागेल त्याची याचना करताना दिसतो. अजूनही त्याला त्या अंतिम तत्वाचं दर्शन झालेलं नाही, म्हणून ते दर्शन होण्यासाठी लागणारी पात्रता अंगी येण्यासाठी करायला लागणारी सगळी कर्म आणि उपासना ती कशा पद्धतीने करावी, त्या दोहोंची जोड कशी असावी, कर्माचा आणि ज्ञानाची कशी निष्ठा एकत्र येऊ शकत नाही, पण कर्मामध्ये कर्म आणि उपासना ह्या नेहमी संबंधित राहूनच केल्या पाहिजेत, इत्यादी सर्व मुद्द्यांचा उहापोह ईशावास्योपनिषदामध्ये आलेला आहे. आणि असं सगळं केल्यानंतर ज्याचं चरित्र किंवा चित्त शुद्ध झालेलं आहे, ज्याचं चित्तामध्ये स्थैर्य आलेलं आहे, म्हणजे कर्माची परिणिती झालेली आहे, शुद्ध कर्माची आणि उपासनेची परिणिती झालेली आहे, असा तो साधक त्या हिरण्मयीन पात्रेनं म्हणजे तुझ्या त्या आत्यंतिक चैतन्यमय प्रकाशाने ही सृष्टी नटल्यामुळे तुझं नेमकं अस्तित्व हे परमेश्वरा कुठं आहे हे मला अजूनही कळू शकलेलं नाही, कारण मला फक्त करण्याची गोष्ट माहिती आहे. आय ओनली नो हाऊ टू फाइंड, आय डू नॉट नो हाऊ टू सीक, असा अरविंदांनी शब्द वापरलेला आहे की मला वस्तू आणि तिला शोधणं इतकंच माहिती आहे, कारण वस्तू शोधण्याचंच काम मन करतं आणि जे हवं आहे ते मात्र अनुभवण्याची गोष्ट आहे, शोधण्याची नाही. तेव्हा आता तू ते शोधण्यासाठी मला मदत कर आणि त्याच्यासाठी जो मोठा अडसर आहे तो अडसर जरी तो दैदिप्यमान प्रकाशरूपी वाटत असला तरी तू त्यावरचं जे पात्र आहे तू अनावृत्त कर आणि मला त्या अंतिम सत्याचं दर्शन करून दे. इथं ईशोपनिषद संपतं. आणि म्हणून शेवटी तो असंही म्हणतो की माझ्या हातून दोन्ही हात जोडण्या इतपतसुद्धा आता ताकद राहिलेली नाही आहे, तेव्हा सुपता राये मला तू त्या मार्गावर घेऊन चल, अशी तो विनंती करतो. केनोपनिषदामध्ये कर्म आणि उपासनेचा एकसुद्धा मागमूस नाही आहे. आणि याचं कारण असं आहे की अरविंदांनी सांगितल्याप्रमाणे 3 विभागांमध्ये पूर्ण अस्तित्व विभागलेलं गेलेलं आहे. एक अस्तित्व जडाचं आहे जे केवळ पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि अशा पंचमहाभूतांनी बनलेल्या इनसेन्शियंट किंवा जड अशा या संपूर्ण विश्वाला त्यांनी अधिभौतिक असं नाव दिलेलं आहे. या अधिभौतिकामध्ये दुसऱ्याला जाणून घेण्याची आणि स्वतःला स्वतः जाणून घेण्याची दोन्ही प्रकारची शक्यता नाही आहे, कारण ते केवळ जड म्हणजे चैतन्याचा विलाप असलेलं असं आहे. याच्यानंतरचं जे विश्व आहे ते याच जडामध्ये त्याला स्वतःला आणि त्याच्या मार्फत इतरांना जाणून घेण्यासाठी चैतन्याचा जेव्हा प्रवेश होतो तेव्हा त्या प्रवेश झालेल्या चैतन्याला प्रकाशाची उपमा दिल्यामुळे द्योतनात देव हा म्हणून तिथे देव शिरले असं समजून त्यांना अधिदैविक असं म्हटलेलं आहे. अधिभौतिक एक विश्व, त्या विश्वामध्ये जाणून घेण्याची जाणीव नेणीव या दोन्ही गोष्टी जिथे येतात ती त्या कार्यब्रह्माची परिणिती आहे. म्हणून त्या अद्भुत पुरुषाने केवळ कार्यब्रह्मासाठी आपलं चैतन्य त्या जडाला देऊ केल्यामुळे त्या चैतन्याचा त्या जडामध्ये होत असलेला प्रवाह म्हणजेच देव अशी संकल्पना म्हणून त्यांना अधिदैविक असं म्हटलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर जिथे जडाचा अभाव आहे आणि जडासाठी चैतन्याचं अस्तित्व नसून चैतन्यासाठी चैतन्याचं अस्तित्व जिथं आहे, किंबहुना जे संपूर्ण अस्तित्व चैतन्यमय आहे ते आत्म्याशी संबंधित आहे, म्हणून त्याला आध्यात्मिक असं म्हटलेलं आहे. म्हणून आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक अशा 3 सृष्टींमध्ये ही सृष्टी अध्यात्माच्या दृष्टीने किंवा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विभागलेली आहे. यापैकी जे जे अधिभौतिक आहे ते अधिभौतिक जाणणाऱ्या उपकरणाला
मन किंवा अंतःकरण असं म्हटलेलं आहे. करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट किंवा हत्यार, आणि या अशा हत्यारांचा संघात म्हणजे शरीर, असा भूत संघात असणारं जे आहे, भूत करण संघात असं जे शरीर आहे, या शरीरामधली अत्यंत उत्कृष्ट तरल अशी जी वस्तू, जी अंतःकरण, त्या अंतःकरणाला अधिभौतिकतेकडे पाहत असताना संपूर्ण भौतिक विश्वाचं ज्ञान ते करून घेऊ शकतं. म्हणून ज्याला इंग्रजीमध्ये कॉग्निशन असं म्हणतात, ते कॉग्निशन करून घेण्याची, संवेदना जाणून घेण्याची ताकद केवळ अंतःकरणामध्ये आहे. म्हणून अंतःकरण अधिभौतिकाला पाहू शकतं, अधिभौतिक अंतःकरणाला पाहू शकत नाही. म्हणून भौतिक विश्व हे मनाला जाणून घेऊ शकत नाही, मन भौतिक विश्वाला जाणून घेऊ शकतं. अशी गोष्ट झाल्यानंतर जर मन या सगळ्या गोष्टी जाणून घेतं, तिथे त्या इच्छेचा प्रादुर्भाव होतो. वासना किंवा इच्छेची जी मूळ आहे ती तिथे आहे. त्यामुळे एक शंका येण्याची शक्यता अशी आहे की जर असं सगळं असेल तर या संपूर्ण भौतिक विश्वामध्ये मी जो जीव म्हणून वावरतो, त्या जीवामध्ये जे विद्यमान अंतःकरण आहे ते म्हणजेच अंतिम तत्व असं वाटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून प्रश्न असा येतो की अधिभौतिकाबद्दल कदाचित माझी खात्री पटेल की ते जड आहे, पण अंतःकरण हाच अंतिम टप्पा आहे किंवा नाही याबद्दल मनामध्ये शंका येऊ शकते. पण या अंतःकरणाच्या पलीकडे असणारी एक वस्तू, की ज्या वस्तूला जसे भौतिक वस्तू अंतःकरणाला जाणू शकत नाही, तसे अंतःकरण जाणू शकत नाही अशी वस्तू, पण ज्या वस्तूला अंतःकरण जाणता येतं त्या वस्तूला अंतिम वस्तू, भौमा किंवा भूमी असं म्हटलेलं आहे. तेव्हा जर जड वस्तूमध्ये पेक्षा श्रेष्ठ हे जर अंतःकरण असेल तर अंतःकरणावर संस्कार करणे हे योग्य आहे. कारण अंतःकरणामध्ये विश्वामध्ये असणाऱ्या भौतिकतेबद्दल संपूर्ण संवेदना उत्पन्न होत असल्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये या विश्वाबद्दल जे काही साठवलेलं आहे तेच माझं विश्व. त्यामुळे मी विश्वात नसून विश्व माझ्यात आहे अशी संकल्पना आल्यानंतर हे अंतःकरण आणि त्याचा या विश्वाशी संबंध, यातलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान ईशोपनिषदामध्ये आहे. आणि असं हे अंतःकरण आणि या अंतःकरणाच्या मागे असणारी शक्ती आणि त्या शक्तीचा आणि या अंतःकरणाचा असणारा एकमेकाशी असणारा संबंध हा केनोपनिषदाचा विषय आहे. म्हणून हे दोन विषय वेगळ्या वेगळ्या प्रतलांमधले आहेत. या विषयांचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून शंकराचार्यांनी किंवा भगवत्पादांनी जे सुरुवातीचं भाष्य केलं आहे ते भाष्य फक्त त्या केनोपनिषदाच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी सांगण्यासाठी केलेलं आहे. या उपनिषदामध्ये प्रश्न विचारणारा जो शिष्य आहे आणि त्याला उत्तर देणारे जे आचार्य आहेत ते कोणत्या पातळीवर आहेत हे समजावून घ्यावं लागेल. म्हणून त्यांनी विचारलेला प्रश्न हा तसा आपल्याला सुबोध, बाळबोध नसला तरी सुबोध वाटला तरी तो अत्यंत दुर्बोध आहे. कुणाच्या प्रेरणेने माझ्या मनाला ही संज्ञा होते की विषयांना जाऊन जखड, असा प्रश्न आहे. अरविंदांनी त्याला फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या निष्णात तिरंदाजाने एखादा बाण सोडावा तद्वत हे मन विषयांच्या बरोबर विषयामध्ये जाऊन रुततं, हे कुणाच्या सत्तेखाली घडतं असा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न केन या संस्कृत शब्दाने सुरू होतो, म्हणून केनोपनिषद हे नाव आहे. आचार्य त्यांच्या भाष्यामध्ये, आपण ते भाष्य पूर्ण पाहिलं, खूप मोठं भाष्य लिहिलं आहे, पण त्या भाष्यामध्ये आचार्य सांगताना हेच सांगतात की पहिली गोष्ट म्हणजे ज्याचा ईशनात्रय संन्यास झालेला आहे, म्हणजे जो वैराग्याने युक्त आहे, विवेकाने परिपूर्ण आहे, साधन चतुष्टाचा अधिकारी आहे, संयतेंद्रिय आहे, श्रद्धेला बळकट धरून आहे आणि गुरुला शरण गेलेला आहे, त्याच्यासाठी केनोपनिषद आहे. त्याचे प्रश्न केनोपनिषदामध्ये उत्तरले गेलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत जीव या संज्ञेला जखडून किंवा पकडून जे जे या सृष्टीमध्ये किंवा माझ्या व्यवहारामध्ये कर्मामध्ये त्याज्य आहे ते सगळं त्याजून मी इथंपर्यंत पोचलेलो आहे. पण जे जे काही मी आत्तापर्यंत केलं ते करणं यामध्ये मोडतं. आता इथून पुढचा जो प्रांत आहे तो करण्याचा नसून
अनुभवण्याचा आहे आणि म्हणून ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे ज्यांना भगवत्पादांनी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असं म्हटलेलं आहे. श्रुतीच्या प्रमाणे संपूर्ण साधना करून साधन चतुष्टाच्या पलीकडे जाऊन त्या तत्वाची अनुभूती घेतलेले जे आहेत आणि जे त्या तत्वामध्येच राहतात, रममान झालेले आहेत, असे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जे आहेत त्यांनाच हा प्रश्न विचारावा असं भगवत्पाद म्हणतात. किंबहुना असाच प्रश्न विचारणारा त्यांच्याकडे पोचलेला आहे अशी कल्पना करून केनोपनिषद चालू होतं. म्हणून आचार्यांनी काही महत्त्वाचे जे मुद्दे तिथं मांडलेत ते असे मांडलेत की तस्मात दृष्टादृष्टेभ्यो बाह्य साधन साध्येभ्यो विरक्तस्य प्रत्यगात्म विषया ब्रह्मजिज्ञासेयम. म्हणून केनोपनिषद कोणासाठी आहे? दृष्ट अदृष्ट दृष्टादृष्टो भ्यो, जे दृष्ट म्हणजे दिसणारे म्हणजे यज्ञासारखे जे प्रकरण आहेत ती, अदृष्टो म्हणजे उपासनेसारखं जे आहे ते फक्त केवळ साधकालाच माहिती आहे तो कोणत्या प्रकारची उपासना करतो, असे जे बाह्य साधन साध्येभ्यो अशी जी बाह्य साधनं आहेत. आणि विचारसागर रहस्यामध्ये बाह्यरंग साधन आणि अंतररंग साधन त्यामध्ये संपूर्ण साधन चतुष्टाला बाह्य साधन म्हटलेलं आहे. अंतरंग साधनामध्ये केवळ आणि अंतरंग साधनामध्ये अंतरंग असे विभाग केलेले आहेत. त्यातला अत्यंत अंतरंग जो आहे तो महावाक्य श्रवण आहे. आणि याचं असं करण्याचं कारण असं आहे की या सगळ्या साधनातून विरक्तस्य प्रत्यगात्म विषया ब्रह्मजिज्ञासेयम. आता फक्त केवळ माझ्या जवळ असणारा प्रत्यग असणारा असा जो आत्मा, त्या आत्म्याची म्हणजे ब्रह्मज्ञानाची ज्याला जिज्ञासा झालेली आहे, केनेशितम इत्यादी श्रुत्या प्रदर्शते, तोच केवळ केनेशितम नावाचा प्रश्न विचारण्याचा अधिकारी आहे किंवा किंबहुना अशा शिष्याने तो प्रश्न विचारलेला आहे. शिष्याचार्य प्रश्न प्रतिवचन रूपेण कथनम तू सूक्ष्म वस्तू विषयात. आचार्य म्हणतात हा विषय इतका सूक्ष्म आहे की केवळ प्रश्न प्रतिवचन रूप, प्रश्न प्रतिवचन म्हणजे उत्तर, प्रश्न आणि उत्तर या रूपामध्ये सुख प्रतिपत्ती कारणम, विषय अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे प्रश्नोत्तरातून तो सुकर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हे उपनिषद आहे. आणि त्याचं कारण कसं आहे? सगळं थांबलेलं आहे, तर्क थांबलेले आहेत. कसे थांबलेले आहेत? केवळ तर्कागम्यत्वं च दर्शितं भवती नैषा तर्केन मतिर आपनीया. कठोपनिषदातली श्रुती आहे. नैषा तर्केन, कोणत्याही प्रकारचा तर्क किंवा लॉजिक इथे वापरता येत नाही. आचारवान पुरुषो वेदहा, छांदोग्य उपनिषद. जो आचार्यवान असा पुरुष आहे तोच फक्त वेदहा, त्यालाच हे कळू शकतं. आणि आचार्यात एव विद्या विदितां साधिष्ठं प्रापत इति. आचार्यापासून प्राप्त झालेली विद्याच उत्कृष्टतेस प्राप्त होते असं सांगितल्यानंतर, म्हणून आचार्य असं म्हणतात की जसं गीतेमध्ये सांगितलं आहे तद्विधी प्रणिपातेन, तद्विधी कळेल किंवा प्रणिपातेन जेव्हा तू साष्टांग शरण होशील तेव्हा. म्हणून इत्यादी श्रुती स्मृती नियमाच कश्चित गुरुं ब्रह्मनिष्ठं विधिवत उपेत्य प्रत्यगात्म विषयात अन्यत्र शरणम अपश्यन अभयम नित्यम शिवम अचलम इच्छन प्रप्रच्छेमी कल्प्यते. असा जो शिष्य अशा ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय गुरूंच्या सानिध्यात आलेला आहे आणि मला यांच्याशिवाय कोणत्याही प्रकारे ब्रह्मज्ञान होणार नाही अशी ज्याची खात्री झालेली आहे तो प्रश्न विचारतोय अशी कल्पना करून आता उपनिषद सुरू करू असं आचार्य सांगतात. ही इतकी त्यांनी पार्श्वभूमी सांगितलेली आहे. म्हणजे शिष्याकडून प्रणिपात, परिसेवया, परिप्रश्नेनं या 3 गोष्टी अपेक्षित आहेत. ही बाह्य गुणवत्ता आहे. प्रणिपात म्हणजे तो अत्यंत नम्र असला पाहिजे. परिसेवया म्हणजे गुरूंच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडता. विचारसागर रहस्यामध्ये कोणत्या वेळी प्रश्न विचारावा गुरूंना ते सुद्धा दिलेलं आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ते जे सांगणार आहेत ते शेवटचं सांगणं आहे. ते ज्याला एकदा मिळालं त्याला परत विचारावं लागणार नाही. आणि परिप्रश्नेनं हा तिसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की प्रत्येक वेळेला प्रश्न विचारून आचार्यांच्याकडून उत्तर घ्यायचं आहे. आणि म्हणून हे घेत असताना अंतर्गुणवत्ता कोणती आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असलीच पाहिजे, ज्याला सुफी धर्मामध्ये तवक्को असं म्हणतात. आणि म्हणून सुफी संत असं म्हणतात की
हुई जिनसे तवक्को खस्तगी की दाद पाने की. मी या आयुष्यामध्ये इतका दुःखी आहे की या दुःखातून मला कोणीतरी बाहेर काढल म्हणून मी प्रत्येकाच्या घरी आणि दारी जाऊन आलो, असं तो सुफी संत म्हणतो. हुई जिनको तवक्को खस्तगी की दाद पाने की, वो हमसे भी ज़्यादा खस्ताए तेगे सितम निकले. ते माझ्यापेक्षा जास्त दुःखी मला दिसले. म्हणून असा एखादा असतो की ज्याच्याकडे दुःखाची निवृत्ती कारणासहित झालेली आहे, असे ते श्रोत्रिय आहेत. आणि अशा या श्रोत्रिय अशा ब्रह्मनिष्ठ गुरूंना हा पहिला प्रश्न विचारतोय. आणि पहिला मंत्र असा आहे, ओम केनेशितम पतती प्रेषितम मनः. या पहिल्या मंत्रातला 4 प्रश्न आहेत पहिल्या मंत्रामध्ये. त्यातला हा पहिला प्रश्न आहे, केनेशितम पतती प्रेषितम मनः. म्हणजे केन इशितम सत प्रेषितम सत पतती मनः. कुणाच्या हे मन कोणाद्वारा इच्छित होऊन, हे मन कोणाद्वारा इच्छित होऊन आणि प्रेरित होऊन विषयात पडते. आचार्यांनी पुढे भाष्य करताना पहिल्या मंत्रामधला जवळजवळ 3/4 मंत्र फक्त या 2 शब्दावर घातले. केन इशितम आणि केन प्रेरितम. या इशित आणि प्रेरित 2 शब्द वापरण्याचं कारण काय? त्या इशित आणि प्रेरित शब्दाबद्दल त्यांचं भाष्य आपण पुढं पाहू. त्यातला दुसरा प्रश्न आहे, केन प्राण हा प्रथम हा प्रैत्ययुक्त हा. कोणापासून प्रेरित होऊन प्रथम प्राण चलत होतो किंवा चालू होतो. आता इथे 2 गोष्टी वापरलेल्या आहेत. एक म्हणजे इशितम आणि प्रेषितम. ईश किंवा इशितम, ईश हा शब्द इच्छा द्योतक आहे. केवळ इच्छा झाली म्हणून क्रिया होईल असं नाही, म्हणून इशितम. आणि प्रेषितममध्ये एक्झिक्युशन आहे. म्हणजे प्रकर्षेन इशती इति प्रेषितः. इथे मात्र इच्छेची उबळ अशी झालेली आहे की त्याचं कार्यान्वित इच्छा झालेली आहे. म्हणून इच्छा करणे आणि इच्छा कार्यान्वित होणे असे दोन्ही कार्य मन करत असतं. म्हणून केवळ संकल्प विकल्प जेव्हा त्या अवस्थेमध्ये असतात, अजून बुद्धीने निश्चय केलेला नसतो, अजून कर्मेंद्रियांनी त्याला पूर्णपणे सहाय्य केलेलं नसतं, तोपर्यंत जी अवस्था आहे ती इशितममध्ये मोडते. आणि प्रेषितममध्ये त्याची अंमलबजावणी होते. आणि त्याच्यानंतर जो शब्द वापरला आहे तो केनेशितम पतती असा वापरलेला आहे, गच्छती असा वापरलेला नाही. पतती म्हणजे पडणे. आणि पडणे याच्यामध्ये एक प्रकारची इनइव्हिटेबिलिटी आहे, म्हणजे होणारच असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे कोणाच्या इच्छेनुसार प्रेरित होऊन हे मन विषयांमध्ये पडते. कोणापासून प्रेरित होऊन प्रथम प्राण चलत होतो. प्रथम हा प्रैतियुक्त हा. प्रऐति प्रकर्षेन गच्छति इति प्रैतिही. नुसतं जाणं नव्हे, हा प्राण नुसता जात नाही, प्रकर्षाने तो त्या शरीरामध्ये वाहतो आणि प्रत्येक नसानसाला तो जिवंत करतो. या प्राणाचे 5 प्रकार आहेत. पण या 5 प्रकारामध्ये जे प्रकार आहेत ते प्रकार आहेत, तो मुख्य प्राण नाही आहे. म्हणून जो मुख्य प्राण आहे त्याला प्रथम प्राण असं म्हटलं आहे. त्याला मुख्य आसन असं सुद्धा नाव आहे. साधारण या प्राणाला उपनिषदांमध्ये किंवा वेदांमध्ये दिलेली उपमा घोड्याची आहे. आणि म्हणून अश्व ही उपमा प्राणाला दिलेली आहे, कारण तो हा रथ चालवतो. म्हणजे रथाच्या चलनासाठी त्याचा उपयोग आहे. किंबहुना शरीरभूत संघातामध्ये केवळ प्राण नसेल तर जेवढा संघात आहे तो काही उपयोगाचा नाही आहे. याचाच अर्थ अत्यंत जड असलेल्या शरीरामध्ये केवळ त्या प्राणमय असणाऱ्या चैतन्याने जेव्हा शिरकाव केला तेव्हाच त्याला उजाळा मिळाला. आणि म्हणून प्राण हे देवांचे द्योतक आहेत किंवा देवांना येणार आहेत म्हणून दिवंडी पिटणारे पुढे जाणारे लोक आहेत, असा साधारण वेदांमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. असे जे प्राण आहेत त्यापैकी जो पहिला प्राण आहे तो आला खरा. त्यांनी हे 5 प्राण दिले. प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान अशा पद्धतीने आणखी 5 उपप्राण पण आहेत, देव, वृकल वगैरे. पण हे सगळे प्राण यायच्या अगोदर जेव्हा तो पहिला प्राण आला, तो प्राण कुणाच्या प्रेरणेने आला? आणि म्हणून प्रश्न असा आहे की केन प्राण हा प्रथम हा प्रैतियुक्त हा. हा प्राण पहिल्यांदा ज्यांनी चलनवलनात आणला असा तो कोण?
तिसरा प्रश्न आहे केने शितम वाचम इमाम वदंती. वाचेसाठी लागणारे सगळे अवयव शरीरातच आहेत, पण त्या वाचेच्या सुसंगत असणाऱ्या हालचालीतून पहिला शब्द बाहेर जेव्हा पडला, म्हणून ज्याला नादब्रह्म असं म्हणतात, त्या पहिल्या शब्दाला बाहेर पडण्यासाठी जी ताकद लागली आणि ज्यांनी त्याचं त्या वाचेचं वाणीमध्ये रूपांतर केलं, ते करणारा कोण किंवा तो करतो तो कोण? ही वाचा कोणाच्या इच्छेने बोलते? इमाम म्हणजे ही. आणि इथं गंमत अशी आहे, केने शिताम वाचम, कारण ते स्त्रीलिंगी आहे, आणि सुरुवातीला केने शितम मन, ते नपुसकलिंगी आहे. केने शितम मनहा केने शिताम वाचम इमाम वदंती. आणि चौथा प्रश्न आहे चक्षुः श्रोत्रम कौ देवो युनक्ती. आता इथे संदर्भच दिला आहे. पहिल्या 3 प्रश्नांमध्ये कोण 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 असं म्हटलं आहे, चौथ्या भागामध्ये पहिल्या मंत्राच्या देवांचा संदर्भ दिलेला आहे. चक्षुः श्रोत्रम क उ देवो युनक्ती. चक्षु आणि म्हणजे डोळा आणि कर्ण, क उ, क म्हणजे कहा कोण, उ म्हणजे प्रसिद्ध, म्हणजे सर्वांना माहीत असणारं किंवा सुप्रसिद्ध असं जे आहे तत्व, जे आम्हाला माहिती आहे, ज्याला आम्ही देव असं म्हणतो, ते देव युनक्ती. आणि इथे युनक्ती हा शब्द जो आहे तो नियुक्त, युक्त, हा युक्त, योग, युज, नियुक्त, संयुक्त, प्रयुक्त, हे सगळे शब्द एकाच धातूने आलेले आहेत. युज धातूपासून आलेले आहेत. योग ज्या धातूपासून आला आहे, योग म्हणजे जोडणे. आणि म्हणून इथे अश्वांची जी उपमा दिली गेलेली अंतःकरणाला, अश्व जोडले जातात रथाला, म्हणून जोडणारं जे काम आहे असं कोणीतरी जोडलेलं आहे. ते जोडणारा कोण? ज्यांनी त्यांना नियुक्त केलं, टू बी कमिशन्ड असं म्हटलेला शब्द वापरला आहे अरविंदोनी, युक्त या शब्दाला. आणि नियुक्त म्हणजे अपॉइंटेड, कमिशन्ड अँड अपॉइंटेड असा. म्हणून असा कोणता जो प्रसिद्ध देव आहे की ज्यांनी या चक्षुला आणि श्रोत्राला प्रेरित केलं. 4 प्रश्न विचारलेले आहेत. 4 प्रश्नांमध्ये 2 महत्त्वाचे प्रश्नाचे उपभाग आहेत की 4 गोष्टींच्या मागची ताकद कोणती असं विचारलेलं आहे. पहिलं विचारलं आहे मनाच्या मागे काय आहे, दुसरं विचारलं आहे वाचेच्या मागे काय आहे, तिसरं विचारलेलं आहे की प्राणांच्या मागे काय आहे. सुरुवात मनापासून झालेली आहे, नंतर प्राण आलेले आहेत, नंतर वाचा आलेली आहे, आणि नंतर चक्षु आणि श्रोत्र ही इंद्रिय आलेली आहेत. या 4ंच्या मागे असणारं नेमकं तत्त्व कोणतं ते सांगा. या 4ंचा उल्लेख झाल्या ताबडतोब मनामध्ये येणारं जे चित्र आहे ते असं आहे की या 4ंच्या मागे कोण आहे? मनाच्या मागे मन आहे, बाकीच्यांच्या मागे मन आहे. अशी जी संकल्पना किंवा संभावना होण्याची शक्यता आहे, ती शक्यता मनामध्ये धरून आचार्यांनी भाष्य करायला सुरुवात केलेली आहे. या मंत्राचं भाष्य करताना आचार्य एक एक शब्द सोलून काढत आहेत. केन इशितम, केन कर्त्रा इशितम, इष्टम अभिप्रेतम सत मनहा पतती गच्छन्ति स्वविषयम प्रति इतिही संबंध्यते. पहिल्यांदा त्यांनी इशित या शब्दाबद्दल सांगितलेलं आहे. केन इशितम, यातला केन म्हणजे काय? तर केन कर्त्रा, कर्तृ शब्दाची तृतीया एकवचन कर्त्रा आहे. केन इशितम, केन कर्त्रा इशितम म्हणजे कोण असा तो कर्ता आहे की ज्याच्या इच्छेनी, इष्टम अभिप्रेतम, अभिप्रेत म्हणजे इंटेंडेड जो शब्द आहे इंग्रजीमध्ये तो अभिप्रेत, अशा कोणाच्या इच्छेनी अभिप्रेत झालेले, अभिप्रेत सत, अभिप्रेत झालेले मन स्वविषयम पतती गच्छती, त्या विषयामध्ये जाते किंवा पडते. इथे पडणे या क्रियेचा स्वविषयप्रती याच्याशी अन्वय आहे. हा अन्वय मुद्दामून केलेला आहे. मन विषयात पडतं केव्हा? जेव्हा ते त्याला स्वविषय मानतं, तेव्हा विषयांचं असणं मनाच्या, केवळ त्यांचं अस्तित्व मनाच्या संयोगासाठी पुरेसं नाही आहे. मन जेव्हा त्या विषयाला आपलं मानतं, म्हणून मन आणि
आता इथेच ताबडतोब आचार्यांनी संस्कृतच्या व्याकरणाचं सुद्धा हे ठेवलेलं आहे. ईश किंवा इच्छा याचे आणखीन 2 अर्थ आहेत त्या धातूचे. म्हणून त्यांनी इथंच सांगून टाकलं की ह्याचे जे 3 अर्थ आहेत त्यातला हा अर्थ इथं घ्यायचा आहे की इच्छिने. बाकीचे 2 कोणते आहेत ते सांगितले आणि ते घ्यायचे नाहीत म्हणून सांगितलं. म्हणून ते म्हणतात ईशे हे अभिक्षणार्थस्य गत्यर्थ्यश्च इह संभवात इच्छार्थस्यैव एतत् रूपम इति गम्यते. अभिष्ण नावाचा एक अर्थ आहे ईश या शब्दाचा. इच्छा जसा एक अर्थ आहे तसा दुसरा आहे अभिष्य. अभिष्य म्हणजे पुन्हा पुन्हा. भिक्षा हा शब्द आलेला आहे. भिक्षा मागणे म्हणजे पुन्हा पुन्हा मागणे, याला भिक्षा म्हणतो. भिक्षा म्हणजे आपण त्याला भीक म्हणतो किंवा भिक्षा म्हणतो. ती भिक्षा म्हणजे पुन्हा पुन्हा मागणे. अभिक्ष म्हणजे जो सतत भिक्षा मागत असतो. आसमंतात काश येते ती आकाश, सतत चमकत असलेलं जे आहे ते आकाश आहे. तसं आभिष्य जे सतत पुन्हा पुन्हा मागितलं जातं असं ईशाचा पण एक अर्थ आहे, पण तो इथं घ्यायचा नाही. आणि दुसरा गत्यर्थ जाणे असा सुद्धा अर्थ आहे. पण हे 2 अर्थ इथं असंभव असून इच्छार्थ अस्य एव एतद रूपम इति गम्यते. इच्छा हाच अर्थ इथे रूपमान किंवा समजला गेला पाहिजे असं आचार्य म्हणतात. पुढे आचार्यांनी आणखीन मनामध्ये येणारे साधारण पूर्वपक्षाचे जे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न इथे सोडवण्यासाठी काही उहापोह केलेला आहे. ईशितम इति इह प्रयोगास्तु छांदस्य. हा ईशितम आजच्या संस्कृतमध्ये त्याला इष्टम असं म्हणतात. इष्ट देवता म्हणतो आपण. इष्ट म्हणजे जी आपल्याला हवी असते ती. मग इष्टम असा शब्द असताना ईशितम असा शब्द ह्या उपनिषदामध्ये का आला तर इह प्रयोग असतं छांदसहा. वेदांमधला तो प्रयोग आहे. संस्कृतचं व्याकरण यायच्या पनिनींच्या अगोदरचा तो शब्द आहे म्हणून तो तसा आलेला आहे. कारण जो ता प्रत्यय लागतो तसा ईश आणि ता प्रत्यय लागला की ईशता होतं. जसे गम आणि ता लागला की गता असा होतो त्याचा अर्थ. तसा हा ईशिता व्हायला पाहिजे होता, पण इष्टम असा वापरला गेला कारण तो छांदस प्रयोग आहे. आणि तस्यैव प्रपूर्वस्य नियोगार्थे प्रेषितम इति एतत्. त्याचप्रमाणे प्रपूर्वक ईश धातूचा प्रेरणा अर्थाने प्रेषितम असे रूप झालेले आहे. तत्र प्रेषितम इत्येव उक्ते प्रेषयितृ प्रेषण विशेष विषयाकांक्षा स्यात्. इथे जर केवळ प्रेषित असा एवढाच अर्थ घेतला असता आणि ईश नावाचा शब्द काढून टाकला असता, केन ईशाम असंही म्हटलेलं आहे आणि प्रेषित म्हटलेलं आहे, असं 2 काय म्हटलं त्याचं आता भगवतवाद एक्सप्लेनेशन देत आहेत की जर आपण केवळ प्रेषित असाच जर अर्थ घेतला या धातूचा तर प्रेषित म्हणजे फक्त प्रेषित घेतलं तर कोणीतरी पाठवलं असं होतं. मग पाठवणारा कोण आणि पाठवलं काय असा प्रश्न मनामध्ये येऊ शकतो. आणि म्हणून पाठवलेला आणि पाठवणारा प्रेषयितृ आणि प्रेषान यामध्ये शंका अशी येऊ शकते की कोणती तरी अपेक्षा आपल्याकडे निर्माण होईल की केन प्रेषितम म्हणजे कोणीतरी असा बसलेला आहे, तो काहीतरी पाठवतो, तो काहीतरी घेऊन जातो, परत पाठवतो, अशी काहीतरी संकल्पना मनामध्ये येईल. म्हणून पहिल्याच शब्दापासून ज्याचं वर्णन शेवटी करायचं आहे तो कसा आहे ते सांगताना शब्द कुठेही चुकू नयेत म्हणून ईशितम आणि प्रेषितम एकत्र घेतलेलं आहे. आचार्य दत्त आपल्याला समजावून सांगतायत. पुढं ते असं म्हणतात केन प्रेषयितृ विशेषण कीदृशम वा प्रेषणम इति. कोण तो पाठवणारा, कोणत्या हेतूने त्याने ते पाठवलं मनामध्ये, हे सगळे कारण त्याला हेतू असला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट हेतूनुसार होते असं आत्तापर्यंत अंतःकरणाचं जे मला माहिती आहे ते तसंच आहे. म्हणजे त्याच्या मागं असणारं सुद्धा मनाप्रमाणेच असेल असं माझ्या मनामध्ये स्वाभाविक येणं शक्य आहे. आणि म्हणून असं होऊ नये म्हणून ईशितम इति तू विशेषणे सती तदुभयम निवर्तते कस्य इच्छा मात्रेन प्रेषितम इत्यर्थ विशेष निर्धारणात. इथे ईशितम हे विशेषण या दोन्ही शंका निरासन करते. त्यामुळे कोणाच्या तरी इच्छा मात्राने प्रेषित होतो असा विशेष अर्थ त्याच्यातून निघतो. म्हणजे कोणाच्या तरी इच्छेने तो प्रेरित होतो, कोणाच्या तरी मुळे तो प्रेरित होतो असं नाही आहे. इथे ब्रह्माचं अकर्तेपण
त्याच वेळेला दाखवावं म्हणून इथं सांगितलेलं आहे. आपण आता जे पाहत आहोत तो पदभाष्य आहे. आचार्यांनी केवळ हे एकच उपनिषद आहे की ज्याच्यावर पदभाष्य पण केलेलं आहे आणि वाक्यभाष्य पण केलेलं आहे. वाक्यभाषामध्ये याचं थोडंसं आणखीन विस्तृत वर्णन दिलं आहे की ज्या तत्वाची इथे आता चर्चा होणार आहे आणि ज्या तत्वाचा या प्रश्नांशी संबंध लावला जाणार आहे त्या तत्वाच्या ते गुणरहित आहे, ते क्रियारहित आहे, ते अत्यंत निर्गुण आहे. असं असताना त्याच्यावर हे सगळं केल्याचा आरोप होणार आहे आणि असा आरोप होत असताना इथे आरोपित करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या भाषेमध्ये जर त्याचं वर्णन करायला गेलं तर नंतर तो तसा नाही हे सांगणं अवघड जाईल असं त्यांनी त्या वाक्यभाषात लिहिलं आहे. म्हणून ईशित आणि प्रेषित या दोन्ही शब्दांचा अर्थ जो आहे तो समजून घ्यावा लागेल आणि म्हणूनच त्यांनी ताबडतोब पुढे पूर्वपक्ष दिलेला आहे, शंका दिलेली आहे. हे तुम्ही आत्तापर्यंत इतकं सांगितलं, इतकं म्हणाला, सगळं ठीक आहे, पण पूर्वपक्ष असा म्हणतो यत एषो अर्थो अभिप्रेतः स्यात्, असा जर त्याचा अर्थ अभिप्रेत असता केनेशितम इति एतावत एव सिद्धत्वात प्रेषितम इति न वक्तव्यम. मग केनेशितम इतकं सांगण्याचं सिद्ध होत असताना प्रेषितम असं पुन्हा सांगण्याची काय गरज आहे? खाली केनेशितम म्हटलं असतं तरी चाललं असतं. केनेशितम प्रेषितम असं म्हणण्याची काय गरज आहे? आणि तुम्ही म्हणता ते जर फक्त केनेशितम कुणाच्या इच्छेनी, इथंच सगळं सिद्ध होतं. कुणाच्या प्रेरणेनी परत असं का घालावं तुम्ही? आणि म्हणून तो पुढे असं म्हणतो अपीच शब्दाधिक्यात अर्थाधिक्यम युक्तम इति इच्छया कर्मणा वाचा वा केन प्रेषितम इत्यर्थम विशेषो अवगंतुम युक्तः. तो असं म्हणतो की जेव्हा जेव्हा पूर्वपक्ष विचारतोय एखाद्या वाक्यामध्ये जर 2 शब्द वापरले, 3 शब्द वापरले, 4 शब्द वापरले तर याचा अर्थ त्या वाक्याचा अर्थ दृढ होत जातो. कारण जितके शब्द तितका त्याचा अर्थ यायला पाहिजे आणि जसे जसे शब्द वाढत जातील तसा तसा त्याचा अर्थ वाढत जातो. शब्दाधिक्यम अर्थाधिक्यम असं जर असेल तर मग दोन्ही शब्द महत्त्वाचे असले पाहिजेत. म्हणजे ईशितमलाही अर्थ असला पाहिजे आणि प्रेषितमलाही असला पाहिजे. आणि तुम्ही तर म्हणताय की ईशितम आणि प्रेषितम म्हणजे दोन्ही एक प्रेरित झालेले आणि एक इच्छा असं म्हणताय. या दोन्हीचे कुठेही आम्हाला सांगड लागत नाही आणि म्हणून तो असं म्हणतो की इच्छा, कर्म, वाचा यापैकी कोणाच्या तरी द्वारे हा प्रेषित असलेला पाहिजे. कारण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये 3च गोष्टी प्रत्येक गोष्टीला प्रेरित करतात: इच्छा, वाचा आणि कर्म. इच्छा झाली म्हणून कर्माला सुरुवात होते, केलं म्हणून कर्म होते आणि वाचेनेसुद्धा कर्म होतं. या 3 गोष्टींच्या प्रेरणेने सगळं काही होतं असं जर माहीत असेल आणि असं आम्हाला आत्तापर्यंत माहिती आहे तर तेव्हा तुम्ही या 2 शब्दांना वेगळे वेगळे अर्थ देण्याचा प्रयत्न का करता? आणि इथे आता सिद्धांती म्हणजे भगवत्पाद उत्तर देत आहेत नाही. कारण का? प्रश्न सामर्थ्यात देहादि संगातात अनित्यात कर्म कार्यादि विरक्तः अंतः अत्यंत कूटस्थम नित्यम वस्तू बुभुत्समान पृच्छती इति सामर्थ्यात उपपद्यते. आचार्य म्हणतात तुम्ही जे म्हणता ते अगदीच योग्य आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की कोण प्रश्न विचारतो हे तुमच्या लक्षात आलेलं नाही. प्रश्नाचं सामर्थ्य लक्षात आलेलं नाही आहे. प्रश्नाचं सामर्थ्य संदर्भात आहे असं आचार्य म्हणतात. सामर्थ्य हा शब्द इथे संदर्भ या, कारण शेवटी प्रश्न किंवा शब्द संदर्भाच्या ताकदीवर उभा असतो. म्हणून त्याचा संदर्भ सोडून जर शब्द विचारात घेतला तर त्या शब्दाचा ताकद संपून जाते. म्हणून शब्द सामर्थ्याप्रमाणे जर आपण पाहिलं तरी हा प्रश्न विचारणारा कोण आहे? देहादि संघातात अनित्यात. देह आधी संघात. देह म्हणजे या देहामध्ये जो संघात आहे म्हणजे इंद्रियांचा, मनाचा मिळून या जड आणि चैतन्याच्या बरोबर झालेलं जे असेंब्लेज असा शब्द आहे ते जे संघात आहे याच्या अनित्यत्वाची ज्याला खात्री पटलेली आहे. अनित्यत्वात कर्म कार्यादि विरक्त हा जो कर्म आणि कार्य आणि कर्म म्हणजे एक सुरुवात आणि एक परिणिती म्हणजे कर्म आणि फल या दोन्हीपासूनही जो विरक्त झालेला आहे, म्हणजे जो प्रश्न विचारणारा आहे त्याचा कोणत्याही परिस्थितीमध्ये या विश्वामध्ये ज्या घडामोडी होतात त्याच्याशी काहीही संबंध नाही. तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. तो कर्म कार्यापासून विरक्त झालेला आहे. तो शरीराला नश्वर निश्चित समजून कुठे गेलेला आहे. आता काय विचारतोय? अतः
अत्यंत कूटस्थम नित्यम वस्तू बुभुत्समान. बुभुत्समान म्हणजे बुद्धुम इच्छतू. त्याची आता जी इच्छा आहे बुद्धुम, त्याच्या बुद्धीला किंवा त्याच्या समजुतीला त्याला जे समजून घ्यायचं ते काय आहे, अत्यंत कूटस्थम नित्यम वस्तू, जी अत्यंत आहे, अति अंत हा, देर इज नथिंग बियॉन्ड, त्याच्या पलीकडे काही नाही अशी जी वस्तू आहे जी कूटस्थ स्वरूपात आहे. कूटस्थ म्हणजे जी बदलत राहणाऱ्या पार्श्वभूमीला न बदलणारी जागा करून देते, एखाद्या ऐरणीप्रमाणे जी उभी आहे, किंबहुना जिचं अस्तित्व पर्वत शिखरामध्ये असणाऱ्या कूटाप्रमाणे तिथं ती म्हणजे स्थित आहे. म्हणजेच ते आत्मतत्व जे आहे ते जाणण्याची त्याची इच्छा असल्यामुळे, आणि जो या कार्यब्रह्माला किंवा कर्माला आणि शरीराला दोघांनाही अनित्यत्वाचा दर्जा देऊन पोचलेला आहे, त्यांनी विचारलेला हा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही जो म्हणता हे बरोबर नाही, कारण त्या तुमच्या प्रश्नामध्ये ती ताकद नाही. आणि म्हणून इथं जे विचारलेल्या सामर्थ्यात उपपद्धते, म्हणून इथे विचारलेला प्रश्न हा न्याय्य प्रश्न आहे. इतरथा इच्छा वाक् कर्माभिदेहादि संघात्यस्य प्रेरयितृत्वम प्रसिद्धम इति प्रश्न हा अनर्थकम एवं सा. असं जर असतं तर इच्छा वाक् आणि कर्म इत्यादीद्वारा देहादी संगताचे प्रेरत्व तर सिद्धच आहे. जेव्हा तुम्ही देहात्मबुद्धीमध्ये असता तेव्हा हे तीनच त्याचे प्रेरक असतात. हे तर अगदी सिद्धच आहे, प्रत्येकालाच माहिती आहे की या देहामध्ये जे जे व्यवहार चालतात ते या तिन्हीच्या सत्तेवर चालतात. ते मनाच्या सत्तेवर चालतात, ते कर्माच्या सत्तेवर चालतात, ते मनात झालेल्या इच्छेच्या ह्याच्यावर चालतात. हे सिद्धच आहे. तेव्हा मग असं असताना या उपनिषदामध्ये असा प्रश्न विचारण्याची काही गरजच नव्हती. म्हणून विचारलेला प्रश्न तुम्ही समजत असलेल्या प्रश्नापेक्षा वेगळा आहे असं सिद्धांत पक्ष सांगतो. पुढे आचार्य असं म्हणतात, एवम अपि. आता एवढं सगळं झाल्यानंतर ईशितम या शब्दाबद्दल त्याला खात्री पटली की ईशितम हा शब्द का वापरलेला आहे. पण तरी जाता जाता त्याला एक शंका राहते, म्हणून पूर्वपक्ष परत विचारतो, एवम अपि प्रेषित शब्दस्य अर्थो न प्रदर्शित एव. तुम्ही आम्हाला ईशितमबद्दल सगळं सांगितलं, पण अजून तो दुसरा शब्द जो आहे प्रेषित, त्याच्याबद्दल काही आमचं मन समाधान झालेलं नाही. आणि म्हणून सिद्धांत पक्ष असं सांगतो, न संशयवतो अयम प्रश्न इथेही. आता मी तुला सांगतो असं भगवत्पाद सांगतात, जसं तुला सुरुवातीला फार बाळबोध शंका आली की हे कर्म मन वाचा असं काहीतरी बोलत नाही आहेत ना, आणि ते नाही असं मी तुला सांगितलं, तसं हा जो प्रश्न विचारणारा आहे हा सुद्धा तुझ्यासारखा संशयीच आहे. प्रश्न फक्त दोघांच्या संशयाच्या पातळीचा आहे. तुझी अत्यंत बाळबोध शंका आहे, सुबोध शंका आहे, त्याची दुर्बोध शंका आहे. आणि म्हणून तो जो विचारतो, न संशयवतो अयम प्रश्न इतिही प्रेषित शब्दस्य अर्थ विशेष उपपद्यते. प्रेषित शब्दसुद्धा विशेष अर्थ असल्यामुळे अत्यंत न्याय्य आहे. जो विचारणारा आहे त्याला हे निश्चित माहिती आहे की या देहाशी असणारे सर्व संबंध विकारी असल्यामुळे त्याच्याबद्दलचा त्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. आता त्याचा प्रश्न अशा प्रांगणामधला प्रश्न आहे की जो या मनाच्या पलीकडचं प्रांगण आहे. आणि म्हणून त्याच्या प्रश्नाचा रोख जो आहे तो दोन्ही गोष्टींनी आहेत, की आत्तापर्यंत मनाच्या खाली ज्या ज्या काही गोष्टी झाल्या अंतःकरणाच्या त्या इच्छेने झाल्या, कारण मनामध्ये इच्छेचं मूळ आहे. म्हणून मनाच्या मागे असणारं जे काय आहे तिथे सुद्धा इच्छा हेच मूळ आहे का? आणि असं असेल तर मग तिथून झालेली इच्छा आणि इच्छेला पाठवून देणे, इच्छेनुसार काम करवून घेणे म्हणजे प्रेषित, असं कोण आहे? म्हणून त्याचा प्रश्न जो आहे त्या दोन प्रश्नातला फरक एवढा आहे, एक जग आणि अंतःकरण याच्यामध्येच प्रश्न विचारत राहिला आहे, एक मन आणि ब्रह्म याच्यामधला प्रश्न विचारतो आहे. केन ईशितम म्हणजे इथे तेव्हा तो वाक म्हणतो तेव्हा इथे कार्यब्रह्माकडे त्याचं लक्ष नसून तो कारण ब्रह्माबद्दल विचारलेला प्रश्न आहे. म्हणून या दोघांमधल्या प्रश्नामध्ये पुढे आचार्य असं म्हणतात, किम यथा प्रसिद्धमेव कार्यकारण संघातस्य प्रेषयितृत्वम किं वा संघात व्यतिरिक्तस्य स्वतंत्रस्य इच्छामात्रेण इव मन आदि प्रेषयितृत्वम इत्यस्य अर्थस्य प्रदर्शनार्थम केनेशितं पतति प्रेषितं मन इति विशेषणद्वयम् उपपद्यते. दोन आचार्य सांगतात की दोन विशेषणं लावलेली आहेत, ईशितम आणि प्रेषितम, आणि ही दोन्ही विशेषणद्वयम उपपद्यते ती अत्यंत न्याय्य आहेत. त्याचं कारण असं आहे
की ते असं म्हणतात, प्रसिद्ध असलेला कार्यकारण संघात म्हणजे शरीर, ज्याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे, कारण मी त्या शरीरात राहतो आणि तेच मी, याची आमची खात्रीच झालेली आहे. तेव्हा प्रसिद्ध असलेल्या या शरीरात प्रेरक आहे किंवा या संघाता व्यतिरिक्त स्वतंत्र वस्तू काही प्रेरिक आहे, की केवळ इच्छा मात्र म्हणून मन इत्यादींनी प्रेरित आहे. मनाचं मूळ किंवा मनाचा स्वभाव हाच इच्छारूप आहे का, म्हणून हे सगळं होतं का, की मनाला स्वतःची इच्छा नसून त्याला तशी इच्छा होण्यासाठी आणखीन काही गोष्टीची त्याच्या मागची गरज आहे. एवढ्या एका कारणासाठी या दोन प्रकारांनी त्यांनी विचारलेली जी विशेषणं वापरलेली आहेत ती दोन्ही विशेषणं न्याय्य आहेत. ननु स्वतंत्रम मनः स्वविषये स्वयं पतती इति प्रसिद्धम. स्वतंत्र मनः, जर मन स्वतंत्र आहे तर ते स्वतःच्या विषयात पडते हे प्रसिद्धच आहे. तत्र कथम प्रश्न उपपद्यत इति उच्यते. जर मन स्वतंत्र असेल आणि ते आपल्या इच्छेनुसार विषयांमध्ये पडत असेल तर हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते सिद्धच झालं. कारण तुम्ही असं म्हणायला लागला की मन हीच या शोधाची शेवट आहे, या शोधाचा तो अंत आहे, म्हणजे मन म्हणजेच अंतिम तत्व. आणि अशा प्रकारचे काही दर्शनं आपल्याकडे अस्तित्वात आहेत. केवळ शरीर हेच सत्य आहे असं मानणारा चार्वाक आहे, केवळ बुद्धी म्हणजेच अंतिम तत्व असं मानणारे दर्शन आहे. मन म्हणजे किंवा बुद्धी किंवा मन असेच असल्यामुळे असं जर असेल तर मग प्रश्न विचारण्याचा प्रश्नच उठत नाही, कारण मन सगळ्यांना माहिती आहे आणि मनाने प्रेषित जर सगळं होत असेल तर मग प्रश्न कशाला विचारायचा. म्हणून ते असं म्हणतात, स्वतंत्रम मनः स्वविषये स्वयं पतती इति प्रसिद्धम तत्र कथम प्रश्न उपपद्यते इति उच्यते. यदि स्वतंत्र मन प्रवृत्ती निवृत्ती विषये स्यात्. आता मात्र पुढचा प्रश्न जो विचारला आहे तो थोडासा विचार करण्यासारखा आहे. आचार्य असं म्हणतात की जर मन स्वतंत्र आहे असं मानलं, कारण अजूनपर्यंत त्या तत्वाचं मला दर्शन झालेलंच नाही आहे. मला माहीत असलेली आत्तापर्यंतची गोष्ट म्हणजे केवळ माझं मन आहे. माझ्या मनात इच्छा होते हे मला कळतं, त्या इच्छेप्रमाणे मी वागतो. अशा इच्छा मनामध्ये मला काही आनंद देणार आहेत त्या मी नेहमी अनुकूल मानतो, काही गोष्टींमध्ये मला त्रास होतो त्या मला प्रतिकूल इच्छा वाटतात त्या मी टाळतो. म्हणजे त्यानुसार मी प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्ग स्वीकारतो. जे मला प्रेयस वाटतं ते मी ठेवून घेतो, जे मला नको वाटतं त्याची मी निवृत्ती करतो. आणि इथं जो प्रवृत्ती आणि निवृत्ती शब्द वापरला आहे तो केवळ अनुकूल आणि प्रतिकूल संवेदना या बाबतीत वापरलेला आहे. निवृत्ती मार्ग नावाचा जो मार्ग आपण चोखाळलेला असतो त्याच्यामध्ये वैराग्याचा समावेश आहे. म्हणजे ते शोधण्यासाठी हे सोडणे हा जो वैराग्य मार्ग आहे तिथे निवृत्ती या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. पण इथे प्रवृत्ती निवृत्ती जो आहे, यदि स्वतंत्रम मन प्रवृत्ती निवृत्ती विषये स्यात् तर्हि सर्वष्ट अनिष्ट चिंतनम न स्यात्. असं जर असतं की मन स्वतंत्र आहे तर मग मन अनिष्ट चिंतन कशासाठी करेल, ज्याच्यामुळे दुःख होतं असा विचारच करणार नाही. प्रत्येक वेळा मन फक्त ज्याच्यामुळे मला आनंद वाटेल, ज्याच्यामुळे मला त्रास होणार नाही, ज्याच्यामुळे मला दुःख होणार नाही इतकंच का विचार करत नाही. मग याचा अर्थ त्याचं स्वातंत्र्य अबाधित नाही आहे. त्याच्याकडे विचार करण्याची कुवत असेल पण नेमका कोणता विचार करायची ही कुवत त्याच्याकडे नाही आहे. म्हणजे याचाच अर्थ असा झाला, ते असं म्हणतात की यदि स्वतंत्रम मन प्रवृत्ती निवृत्ती विषये स्यात् तर्हि सर्वष्ट अनिष्ट चिंतनम न स्यात् अनर्थम च जानन संकल्पयती. जाणून बुजून सुद्धा अनर्थ होईल असे संकल्प कशासाठी करत असेल. जेवढ्या जेवढ्या अनैतिक गोष्टी आहेत तिकडे त्यानं जाण्याचं कारणच काय जर ते स्वतंत्र असेल तर. आणि म्हणून अत्युग्र दुःखेच कार्ये वार्यमानम अपि प्रवर्तत एव मनः. मनाची व्याख्याच देऊन टाकलेली आहे भगवत्पादाने. ते काय म्हणतात, अत्युग्र दुःखेच कार्ये, ज्याच्यापासून अत्यंतिक दुःख होतं. अत्युग्र दुःखेच कार्ये वार्यमानम. आपल्याला अनिवार्य शब्द माहिती आहे, इनएव्हिटेबल. आणि वार्यम म्हणजे एव्हिटेबल, म्हणजे जिथे सूचना दिल्यानंतर थांबता येतं त्याला वार्यम म्हणतात. आणि जिथे सूचना देऊनसुद्धा थांबता येण्यासारखी परिस्थिती नाही आहे ती अनिवार्य परिस्थिती आहे, कंपल्सिव्ह आणि एक ऑप्शनल आहे. वार्यमानम म्हणजे सूचना देऊनसुद्धा अत्युग्र दुःखेच कार्ये मनः अपि प्रवर्तते. असं असूनसुद्धा मन तिकडं धावतं. असं जर असेल तस्मात, म्हणून या माणसाने प्रश्न विचारला आहे, तस्मात एव युक्त एव केनेशितम इत्यादी प्रश्न. हा म्हणून हा केनेशितम हा जो प्रश्न आहे
अत्यंत युक्त योग्य असा हा प्रश्न आहे. किंबहुना ज्या गोष्टीमुळे तू स्वतंत्र आहेस, तुझं मन स्वतंत्र आहे असं वाटतं, ते त्याला स्वतंत्र नाही हे कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून ते स्वतंत्र नाही असं जर असेल तर मग ते कोणत्या इशाऱ्यांवर नाचतं, ते तसं का करतं, आणि त्याच्या मागे करणारा जो कोणी असेल त्याचं स्वरूप काय, त्याचा आणि मनाचा नेमका संबंध कोणता, ते मनाला एखाद्या विशिष्ट पद्धतीनेच उद्युक्त का करतं, असे प्रश्न मनात पडल्यामुळे केनेशितम हा प्रश्न सुरू होतो. हा पहिला प्रश्न मनाबद्दलचा झाला. दुसरा प्रश्न प्राणाबद्दलचा आहे. प्राणाबद्दलच्या प्रश्नाबद्दल आचार्य म्हणतात, केन प्राणः युक्तः नियुक्तः प्रेरितः सन प्रैति गच्छति स्वव्यापार प्रति. हा जो प्राण आहे, केन प्राणः युक्त, कुणाच्या द्वारे नियुक्त म्हणजेच प्रेरित होऊन प्राण आपल्या कार्यास प्रवृत्त होतो. त्या प्राणाला मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पूरक ऊर्जा पुरवण्याचं काम, हे जितकं जे काही चाललेलं आहे त्यातलं क्रियाशक्ती नावाचं जे तत्त्व आहे, ते प्राणाच्या स्वरूपाने माझ्या शरीरामध्ये मनापासून शेवटपर्यंत असणाऱ्या प्रत्येक जड पदार्थामध्ये स्वतःचा शिरकाव करून मला ते करण्यास सहाय्य करतो. इथंपर्यंत मला माहिती आहे. या प्राणाची जर माझ्या शरीरामध्ये अस्तित्वाबद्दल शंका निर्माण झाली तर मी काहीही करू शकत नाही, हेही मला माहिती आहे. जोपर्यंत माझ्याकडे प्राण आहे तोपर्यंत माझं सगळं चालू राहील, हेही मला माहिती आहे. पण प्रश्न इतकाच आहे की असा जो प्राण, त्याच्या या प्राणमय असणाऱ्या जीवनाला जबाबदार असणारा जो आहे तो कोण, त्या प्राणाला प्रेरित करणारा कोण. आणि म्हणून केन प्राणः युक्तः नियुक्तः प्रेरितः सन प्रैति गच्छति. प्रेति गच्छति. प्रैति या शब्दाचा अर्थ नुसतं जाणे असं नाही आहे, उत्साहाने जाणे. म्हणून प्राणांचं जे काम आहे, आणि इथे अरविंदोनी खूप छान वर्णन केलेलं आहे की जो प्राण आहे, हा प्राण ज्याच्या सत्तेवर आहे, तो जेव्हा आला तेव्हा त्याला ज्याला वेढून टाकायचं होतं त्या त्या वस्तू त्यावेळेला कदाचित अस्तित्वात नसतील सुद्धा. हे शरीर या संपूर्ण विश्वसृष्टीमध्ये अस्तित्वात केव्हा आलं याच्याबद्दलचा अंदाज करण्या इतपत बुद्धी मोठी नाही आहे. तेव्हा प्रगल्भ बुद्धीला सुद्धा जो प्रश्न पडतो, ज्याला बुद्धांनी अव्याकृत प्रश्न असं म्हटलेलं आहे, की ज्याचं उत्तर बुद्धमय होऊपर्यंत मिळत नाही आणि बुद्धमय झाल्यानंतर उरत नाही, असा तो प्रश्न असल्यामुळे असा जो पहिला प्राण त्यांनी तयार केला, म्हणून प्राण आणि रई दुसऱ्या एका उपनिषदामध्ये येणार येते, पण त्यातला जो प्राण आहे, प्रथम प्राण ज्याला म्हणतो, तो प्राण त्यांनी आल्यानंतर त्या प्राणाचं सिंचन या सर्व महाभूतांमध्ये चैतन्य आणताना करण्यात आलं. आणि म्हणून ते जे प्राण आहेत त्या प्राणांना अश्वाचं रूप देऊन या प्राणांना नियंत्रित करणारे जे आहेत त्यांना देव असं म्हटलेलं आहे. म्हणून द्योतनात देव हा, जे स्वतःच्या प्रकाशाने सतत चमकत असतात त्यांना देव म्हणतात, म्हणजेच ज्ञानप्रकाश. तो ज्ञानप्रकाश अश्वरूपी प्राणांनी त्या पंचमहाभौतिक शरीरामध्ये पसरत जातो. असे जे प्राण आहेत ते 5 प्रकारचे प्राण आहेत. त्यातला जो मुख्य प्राण आहे तो श्वासावाटे आत येतो. असा जो प्राण आहे तो या पंचमहाभूताला सतत ठेवण्याचा प्रयत्न करतो. एक प्राण आहे तो त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, ज्याला अपान वायू असं म्हणतात किंवा अपान प्राण असं म्हणतात. त्या अपान प्राणाला मृत्यूप्राण असंही म्हटलेलं आहे. तो नेहमी उत्सर्जनाचं काम करतो, बाहेर टाकणे हे त्याचं काम आहे आणि आत येणे हे प्राणाचं काम आहे. अशा या 2 प्राणांच्या 2 विरुद्ध वाटणाऱ्या अशा या क्रिया एकत्र आणि संतुलित व्हाव्या म्हणून समान नावाचा प्राण आहे. असा हा समान प्राण दोघांना संतुलित ठेवल्यानंतर जे संतुलित झालेलं प्राणाचं पृथक्करण आहे, तो प्राण म्हणजे सगळ्यात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचं काम जो करतो तो व्यान प्राण आहे.
आणि या व्यान प्राणानंतर जेव्हा प्राण, अपान, समान आणि व्यान हे सगळे व्यवस्थित चाललेले असताना प्राणाचा जो भाग मस्तकाकडे जातो आणि मस्तकाकडे जाण्या म्हणजेच आपल्या अंतःकरणाला प्रज्वलित करण्यासाठी मदत करण्याचं काम करतो, त्याला शेवटचा प्राण आपण म्हणतो. आता प्राण हा जो उदान प्राण आहे, कारण उत या शब्दापासून आलेला आहे, वर जाणे, उन्मनी अवस्था, म्हणजे त्या प्राणांना जेव्हा अंतःकरणामध्ये उठत असलेल्या वृत्तींना पूर्णपणे विराम दिल्यानंतर प्रशांत चित्त अवस्थेमध्ये ती प्रशांत चित्ताची चित्तावस्था टिकवण्यासाठी जो प्राण मदत करतो त्या उदान वायूला, जेव्हा ते प्रज्वलित झालेलं असेल तेव्हा त्या मनाच्या परे जाण्यासाठी मदत होते. आणि असा मनाच्या पलीकडे गेलेला प्राणाच्या मदतीने जे अंतःकरण ते अशा अवस्थेला पोचतं की त्या अवस्थेमधून मनाचं आकलन होऊ शकतं. मनाच्या मार्गातून मनाला पल्याड ओलांडून मनाची स्थिती जाणून घेण्याची जी अवस्था आहे त्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. आणि म्हणून ती चौथी अवस्था किंवा उन्मनी अवस्था अशी अवस्था आहे. असा जो प्राण आहे तो ते असं म्हणतात की प्रथम इति प्राण विशेषण स्यात्. प्रथम हे खास शब्द वापरलेला आहे. आचार्य म्हणतात हा प्रथम शब्द असा सहज आलेला नाही आहे. हा प्रथम म्हणजे या 5 प्राणांचा जो मूळचा प्राण आहे असा तो प्रथम प्राण विशेषण स्यात् तत्पूर्वकात सर्वेंद्रिय प्रवृत्ती नामः. या प्राणाचं इतकं महत्त्व देण्याचं कारण काय? मनानंतर ताबडतोब त्याला दुसरं हे दिलेलं आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये स्थान दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की असा जो प्राण आहे तो प्राण इतर सगळ्या इंद्रियांच्या प्रवृत्तीच्या अगोदर हजर असतो. म्हणजे त्याच्या अनुपस्थितीमध्ये कोणतंही इंद्रिय प्रवृत्त होऊ शकत नाही. आणि याचा अर्थ असा की हा जो प्राण आहे हा प्राण प्रत्येक इंद्रियांच्या प्रवृत्तीसाठी अत्यंत गरजेचा आहे. पक्षाघाताचा आजार झाल्यानंतर तिथे असणारी प्राणाची अनुपस्थिती त्या इंद्रियाला, त्या कर्मेंद्रियाला निष्काम करून टाकते. इंद्रिय असल्यानंतर सुद्धा इंद्रियाच्या जागृततेसाठी, इंद्रियाच्या प्रज्वलनासाठी त्या प्राणाची गरज आहे. आणि म्हणून त्या अशा प्राणाच्या, या दिसणाऱ्या सगळ्या प्राणाच्या मुख्य प्राणाला प्रथम प्राण असं आपण म्हटलेलं आहे. पुढं ते असं म्हणतात, केन इशिता वाचम इमाम शब्दलक्षणाम वदंती लौकिकः. लौकिक म्हणजे लोक, जनः संती लौकिक, जे या लोकांप्रमाणे नाहीत ते अलौकिक आहेत. लौकिकः वदंती शब्दलक्षणा, सगळे लोक बोलतात. वदंती शब्दलक्षणः, त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडामधून शब्द बाहेर पडतात आणि हे शब्द त्याच्या अस्तित्वाला अत्यंत गरजेचे किंवा उपयोगाचे आहेत. असे जे शब्द आहेत ते शब्द ज्या इंद्रियातून येतात त्या वाचेला प्रेरित कोण करतो? ती प्रेरणा नसेल तर ते शब्द नसतील, ती शब्द नसेल तर ते इंद्रिय निकामी असेल. म्हणून शब्दांचं असणं आणि त्याचं वाचे वाटे प्रक्षेपण होणं हे दोन्ही होण्यासाठी ज्याची गरज आहे असा तो कोण आहे, असा तो चौथा प्रश्न आहे. तथा चक्षुः श्रोत्रं च स्वे स्वे विषये कौ देवः द्योतनवान युनाक्ती नियुक्ती प्रेरयते. तसेच कोण देव, आता मात्र कोण प्रेरित करतो असं नाही, इथे स्पष्ट संदर्भ दिला गेला आहे की या चक्षु आणि श्रोत्र यासारख्या इंद्रियांना जो जीवनदान देतो तो देव मानला जातो. म्हणून इंद्रियांना देव असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि या देवांची साधारण वर्गीकरण किंवा संग्रहीकरण असं करण्यात आलेलं आहे की जसं इंद्र, वायू, वरुण हे सगळे देव म्हणजे ज्यांच्यामध्ये एखाद्या इंद्रियामध्ये जी ताकद पुरवते त्या पुरवल्यानंतर त्या इंद्रियाच्या अपेक्षेप्रमाणे काम होतं. म्हणजे इंद्रियामध्ये जर देव नसेल तर त्या इंद्रियाचं काम होत नाही. प्राणांची मदत आणि इंद्रियांची मदत ह्या दोन्हीच्या मदतीने, प्राणांच्या मदतीने ते जिवंत राहतं,
इंद्रियांच्या मदतीने त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ते ज्ञानप्राप्तीचा तो विषय असल्यामुळे म्हणजे एखाद्या विषयाचं ज्ञान होण्यासाठी वृत्ती प्रभाकर रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये कसं ज्ञान होतं हे सांगितलेलं आहे. आणि कसं ज्ञान होतं हे सांगण्यासाठी जी अंतःकरण वृत्ती आहे ती आपल्या चक्षु किंवा श्रोत्रद्वारा बाहेर जाते. ती बाहेर असलेल्या त्या विषयाला व्यापते. त्या विषयाला व्यापल्यानंतर त्याच्या संवेदना जेव्हा ती घेऊन परत येते तेव्हा त्या वस्तूचं प्रकाशन होतं. हे प्रकाशन करण्यासाठी जी प्रकाशदायित्व आहे ते प्रकाशदायित्व देवतेंकडे आहे. अशा त्या देवता आहेत. म्हणून द्योतन्वान असं नाव दिलेलं आहे. आणि द्योतन्वान म्हणजे इल्युमिनेटिंग किंवा प्रकाशित करणाऱ्या. आणि म्हणून चक्षुश्रोत्र हे जेव्हा स्वतःच्या स्वेस्वे विषये कौ देव द्योतन्वान युनाक्ती नियुक्ते प्रेरयती. असे हे देव प्राणांच्या उपस्थितीमध्ये आपल्या प्रकाशमय ताकदीने त्या इंद्रियांना आपल्या कार्यामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी प्रेरित करतात. पण अशा त्या देवांना कोण प्रेरित करतो असा शेवटचा चौथा प्रश्न आहे. एवं पृष्ठवते योग्यायाम आहम गुरु शृणुम त्वं यत् पृच्छसि मन आदिकरण जातस्य को देवः स्वविषय प्रति प्रेरयिता कथ वा प्रेरयति इति. म्हणून अशा प्रकारे विचारण्यास योग्य शिष्यास गुरु म्हणाले. म्हणजे शिष्य जो होता तो विचारण्याच्या लायकीचा होता. म्हणून योग्याया आहम गुरुः शृणुम त्वं यत् पृच्छसि. तू जे विचारतोयस ते तो ऐक, मी त्याची उत्तरं देतो. काय विचारतोयस? मन इत्यादी इंद्रिय समूहास आपल्या विषयास प्रेरित करणारा कोण देव आहे ते ऐक. इथे पहिला मंत्र संपतो. असा पहिला केनोपनिषदेचा मंत्र आहे. मंत्राचा विषय मनाच्या पासून सुरू होतो. मनाला मागं टाकून तो पुढे जातो आणि शेवटी ब्रह्मतत्वापर्यंत पोचतो. आणि ही जी कारणमीमांसा आहे याला प्रमाण मीमांसा किंवा इपिस्टेमिओलॉजी असं आपण फिलॉसॉफीमध्ये म्हणतो. म्हणून केनोपनिषद हे इपिस्टेमिओलॉजी किंवा प्रमाणशास्त्र उपनिषद आहे. हरि ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. गीतेमध्ये अर्जुनाचा जो प्रश्न आहे की मनाची इच्छा नसताना कोण बळजबरीने त्याला ढकलतं, त्याचं इथे काही कनेक्शन आहेच. पुढे आपल्याला आणखीन भाषामध्ये ते येणार आहे. गीतेचे जवळजवळ 5-6 श्लोक उद्धृत केले भगवत्पादाने. तोच प्रश्न आहे. अधिदैविक आध्यात्मिक